प्रभाकर पवार. प्रभाकर पवारांचं 10वं पुस्तक आहे. पुस्तक सोपं नसतं लिहिणं. मी अनेक वर्ष प्रयत्न करतो पुस्तक लिहिण्याचा, रोज लिहितो, पण पुस्तक काय होत नाही. आता एक पुस्तक लिहायला घेतलंय 4 वर्ष झाली. पुस्तकाचं टायटल आलं, पुस्तकाचं कव्हर आलं. सरकारने मला सरकारी पाहुणा केला, तुरुंगात पाठवलं. तिकडे भरपूर वेळ मिळत होता, तिथपर्यंत झालं, पण बाहेर आल्यावरती एकही पान लिहून होत नाही. आता शेवटी हो नाही म्हणताना कव्हर केलं. हळूहळू तेही पुस्तक येईल, नरकातला स्वर्ग. पण मी यासाठी म्हणतो की पुस्तकाचं बाळंतपण जे आहे हे सोपं नाही. केतकर साहेबांची असंख्य पुस्तकं आहेत, कर्णिक साहेबांची असंख्य पुस्तकं आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांची नावं मगाशी आपण घेतली, पण मला त्यांचं आवडलेलं पुस्तक म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरूच ना? हां, फुलपाखरू. नाही नाही नाही, मगाशी जे तुम्ही जे एका अपंग मुलावर त्यांचं जे पुस्तक आहे, हां आहे त्यांचं, तशी अनेक पुस्तकं आम्ही आमच्या त्या काळात वाचली आणि अजूनही आमच्या स्मरणामध्ये. कुलेब्याची दांडी असेल, बरं का, अशी अनेक पुस्तकं. केतकर साहेबांची तर असंख्य पुस्तकं आहे. त्यामुळे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या लिहिणाऱ्या माणसाविषयी माझ्या मनामध्ये कायम एक आदराची भावना. यांनी पुस्तक केलं. आम्ही आपला रोज केतकर साहेबांना माहिती आहे सकाळी उठल्यापासून आपण किती रतीब घालतो, पण माझा आवडीचा विषय कोणता असेल तो अजूनही क्राईमच आहे. आम्ही प्रत्यक्ष जगलोय ना ते केतकर साहेब. समोर विजयकुमार काळे बसलेत बघा, त्यांनी सुद्धा उत्तम क्राईम रिपोर्टिंग केलेलं आहे. म्हणजे आमची आजही 4 वेळा खासदार झालो, नेता झालो, पण कुठे ओळख करून देताना म्हटलं ये तो क्राईम रिपोर्टर थे, मुंबई में उस जमाने के बहुत अच्छे क्राईम रिपोर्टर थे. ते क्राईम एकदा मागे लागलं की ते सुटत नाही, कारण क्राईम हा आजही लोकप्रिय विषय आहे.